पालक तर याच्याबद्दल विचार पण करू शकत नाहीत की यार आपण आपला विद्यार्थी इतक्या लांब पाठवत आहोत शिकण्यासाठी. जर मेन व्यक्ती ज्याला गाईड करणारा तोच त्याची जर सोच खूप जास्त खराब असेल तर बाकीच्यांकडून आपण काय अपेक्षा करायची. त्यांना काहीच शिकवता येत नाही, पण कुणाच्या तरी रेफरन्समुळे, कुणाच्या तरी आपल्या मराठीमध्ये एक शब्द आहे वशिल्यामुळे ते टीचर्स लागलेले असतात. ते तुम्हाला धोका देत आहेत टीचर्स. या व्हिडिओमध्ये मी असे काही टॉपिक्स डिस्कस करणार आहे जे टॉपिक्स इतके जास्त सिरियस आहेत तुम्ही त्या टॉपिक्सचा विचार पण करू शकत नाही. पण क्वालिफिकेशन आणि टीचिंगचा काही संबंध नसतो. काही इन्स्टिट्यूटचं म्हणणं असं आहे की यार तुम्ही आता तुम्हाला मार्क पडना गेले, 12th दिवाळी आली, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही रिपीटलाच या डायरेक्ट. त्यांना ॲक्च्युली त्यांचं काय समजतच नाही, काय लिहिलेलं आहे, काय वाचतंय, स्टेजवर काय शिकवतोय ते कुणाला काही घेणं देणं, कुणाला समजतच नाही. डबल मिनिंगवरच हमेशा जोक करत राहतात. हमेशाच त्यांचं कामच आहे ते डबल मिनिंग जोक मारणे. विद्यार्थी टीचरचा बर्थडे त्यांच्या घरी जाऊन सेलिब्रेट करतात. ही तर आम्ही शिकण्यासाठी आलो, तुमच्या लाईफची मोटिवेशनल इमोशनल स्टोरी ऐकण्यासाठी नाही आलो. त्यांचा हा प्लॅन आहे की बुकलेटमधलेच क्वेश्चन एक्झाम पेपरमध्ये टाकणे, म्हणजे मॅनेजमेंटला कळणार नाही की आपल्याला काय शिकवता येत नाही आणि विद्यार्थी पण खुश. आणि पालक खुश झाले की मग अरे वा, हा टीचर तर खूप भारी. की 650 मार्क पडणारा टेस्ट सिरीजमध्ये मेन एक्झाममध्ये जाऊन त्याला पडते 200, 250, 300 मार्क. मोठे प्रकरण वाढतात. सांगण्याचा उद्दिष्ट एकच आहे की तुम्ही एका खूप मोठ्या पदावरती आहात, खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही काम करतात. त्या इन्स्टिट्यूटच्या ओनरने दिवस रात्र मेहनत करून, रक्ताचं पाणी करून या ठिकाणी इन्स्टिट्यूट उभा केलं, रेप्युटेशन बनवली. किसी ने क्या खूब कहा है, माँ बाप की मूरत है गुरु, इस कलयुग में भी भगवान की सूरत है गुरु. किस्सा जिंदगी का कभी शुरू ही ना हुआ होता अगर जिंदगी को जिंदगी बनाने वाला गुरु ही ना हुआ होता. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याच्या आधी एक डिस्क्लेमर देतो मी. हा व्हिडिओ इतका जास्त सिरियस होणार आहे ना की तुम्ही विचार पण करू शकत नाहीत. म्हणजे पालक तर याच्याबद्दल विचार पण करू शकत नाहीत की यार आपण आपला विद्यार्थी इतक्या लांब पाठवत आहोत शिकण्यासाठी. जर मेन व्यक्ती ज्याला गाईड करणारा तोच त्याची जर सोच खूप जास्त खराब असेल तर बाकीच्यांकडून आपण काय अपेक्षा करायची. हा व्हिडिओ बनवण्याचे एकमेव रिझन म्हणजे मी डोळ्याने पाहिलेल्या अशा काही गोष्टी आहेत, काही किस्से आहेत. आता बातम्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता अशा काही गोष्टी सर्क्युलेट होतात की टीचरने मुलीवरती अत्याचार केला. जी मुलगी त्याच्या स्कूलमध्ये किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये शिकत होते त्याच्यावरती अत्याचार केला. अशा ज्या गोष्टी बाहेर येतात ना मित्रांनो, ह्या ॲक्च्युली आपल्याला वाटतं की एक खूप जास्त युनिक इव्हेंट असेल की कुठंतरी अशा गोष्टी घडतात. नाही मित्रांनो, प्रत्येक जी आत्ता आपण पाहतो ना, प्रत्येक इन्स्टिट्यूट, प्रत्येक स्कूल, प्रत्येक कॉलेजेसमध्ये काही असे नीच व्यक्ती असतात ज्यांच्यामुळे मित्रांनो अशा सर्व गोष्टी घडतात. नॉट ओनली टॉकिंग अबाउट दिस, अजून एक असा स्कॅम टीचरच्या बाबतीत एक्सपोज करणार आहे जे की म्हणजे ॲक्च्युली त्यांना काहीच शिकवता येत नाही, पण कुणाच्या तरी रेफरन्समुळे, कुणाच्या तरी आपल्या मराठीमध्ये एक शब्द आहे वशिल्यामुळे ते टीचर्स लागलेले असतात. तर जितकी ब्रुटल ती गोष्ट आहे ना, तितकीच ही पण आहे. कारण असं नाही आहे की म्हणजे तुम्ही खूप चांगलं, खूप गाईड करताय, खूप विद्यार्थ्यांना मोटिवेट करताय, खूप इमोशनल करताय म्हणजे तुम्ही चांगले टीचर झालात. नो, खरा टीचर तोच ज्याचं विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स तर देईल, पण त्यासोबतच विद्यार्थ्यांना शिकवलेलं त्याचं समजेल. आणि आज या व्हिडिओमध्ये मी असे काही टॉपिक्स डिस्कस करणार आहे जे टॉपिक्स इतके जास्त सिरियस आहेत तुम्ही त्या टॉपिक्सचा विचार पण करू शकत नाहीत. इवन मी आता सध्या खूप सारे विद्यार्थ्यांसोबत भेटतो, बोलतो, तर त्यांच्याकडनं मला ह्या सर्व गोष्टी समजतात. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल तू आहेस तरी कोण नेमकंच, कारण हा व्हिडिओ इतका सिरियस जास्त आहे. तर मी ॲक्च्युली विश्वजित नाव आहे माझं. ट्युशन एरिया लातूरमध्ये मी एक व्हिडिओज वगैरे बनवत असतो इंटरॅक्शनचे. आणि ट्युशन एरिया लातूरमध्ये तर अशा जास्त गोष्टी होत नाहीत जास्त, पण काही प्रमाणात अशा काही व्यक्ती आहेत जे की लातूर आणि ट्युशन एरियाचं नाव खराब करण्यासाठी त्यांनी जन्मच त्यासाठी घेतला आहे. नॉट ओन्ली ट्युशन एरिया,
त्यांनी पर्टिक्युलर क्लासेसचं नाव खराब करण्यासाठी जन्म घेतलेला आहे मित्रांनो. माझ्याकडे असे प्रूफ्स आहेत, स्क्रीनशॉट्स आहेत, ज्याच्यामध्ये की ते विद्यार्थ्यांना स्पेसिफिकली मुलींना अशा गोष्टी बोलत आहेत, असे हे करत आहेत. पण आता सध्या म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच एक्सपोज करणार आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर सर्वप्रथम आपण सिरियस विषयाकडे जाण्याच्या आधी काही असे टॉपिक्स डिस्कस करूयात की व्हॉट इज द रिअल टीचर. ह्याच्यावरती मी एक म्हणजे खूप भारी पॉडकास्ट बघत होतो, त्याच्यामध्ये मला खूप गोष्टी समजल्या. त्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मला असं वाटलं की नाही यार, हा व्हिडिओ नक्की बनवला पाहिजे. तर सर्वप्रथम लातूरमध्ये किंवा असे महाराष्ट्रामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं की ओव्हरऑल एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये असे टीचर्स आहेत जे की अजिबात क्वालिफाईड नाहीत, त्यांनी कुठली एक्झाम वगैरे क्लिअर केलेली नाही आहे, तरी पण ते शिकवतात. आता तुम्ही म्हणता हे चुकीचं आहे का? नो, दिस इज नॉट अ रॉंग थिंग. तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाहीत, असे 12th फेलसुद्धा अशी टीचिंग करतात ना, जे की म्हणजे टॉपच्या एक्झाम क्वालिफाय करणाऱ्यावाल्यांना पण महागे पाडू शकतात. पण क्वालिफिकेशन आणि टीचिंगचा काही संबंध नसतो, हे एक गोष्ट खूप जास्त खरी आहे. आणि हां, तेवढीच गोष्ट ही पण खरी आहे की जे पण असे खूप जास्त हायली क्वालिफाईड टीचर्स आहेत, ज्यांनी खूप साऱ्या एक्झाम्स क्लिअर केलेल्या आहेत, त्यांची टीचिंग पण तेवढीच भारी. आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की क्वालिफिकेशनचा आणि टीचिंग करायचा काही संबंध नाही. कारण तुम्ही पाहू शकता काही खूप जास्त म्हणजे कलेक्टर झाले पण त्यांना टीचिंगच करता येत नाही, तर त्याचा काही फायदा नाही मित्रांनो. दुसरा पॉईंट आपला असा आहे की हा एक खूप जास्त ब्रुटल पॉईंट आहे. तो पॉईंट असा आहे की टेस्ट सिरीजमध्ये येणारे क्वेश्चन काही टीचर्स ऑलरेडी क्लासमध्ये डिस्कस करतात, त्यांच्यामुळे त्यांचं जे असतो स्कॅम तो एक्सपोज होत नाही. कुठला स्कॅम? तो स्कॅम म्हणजे विद्यार्थ्यांना ॲक्च्युली त्यांचं काय समजतच नाही, काय लिहिलेलं आहे, काय वाचतंय, स्टेजवर काय शिकवतोय, ते कुणाला काही घेणं देणं, कुणाला समजतच नाही. मग मार्क कसे पडतात एक्झाममध्ये? तर ते जे क्वेश्चन एक्झाम टेस्ट पेपरमध्ये येतात ते जाहीरच बात आहे टीचर्सच देणार आहे, कारण टीचरला माहिती सिलेबस किती झाला आहे. तर आता ते जे क्वेश्चन देणार आहे ते ऑलरेडी ते क्लासमध्ये डिस्कस करतात. तुम्ही म्हणतात मग ऑलरेडी डिस्कस करतात तर स्टुडंट का तसं करत नाहीत? कारण स्टुडंटला ॲक्च्युली समजतच नाही ना, ते क्लासमध्ये डिस्कस केलेले आहेत. अजून एक खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट मी नोटीस केलेला आहे की टेस्ट पेपरमध्ये म्हणजे संडेची टेस्ट असते या फिर जे 15 दिवसाला टेस्ट होते, त्याच्यामध्ये काही टीचर्स बुकलेटचे सेम टू सेम क्वेश्चन टाकतात, फक्त व्हॅल्यू चेंज करतात. आणि बुकलेट क्लासमध्ये डिस्कस करायचे, वरून आदेश आलेला आहे की बुकलेटमधले क्लासवर्कचे सारे क्वेश्चन्स डिस्कस करायचे तुम्हाला. तर मग आता हे क्वेश्चन तर डिस्कस केले, तर यांचा पण रिस्पॉन्स आहे ना. मग जर विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले, मॅनेजमेंटला कळेल की यार आपल्याला काय शिकवता येत नाही, आपल्याला ट्रान्सफर होऊ शकतो, डिसमिस करू शकते. तर त्याच्यामुळे यांचा हा प्लॅन आहे की बुकलेटमधलेच क्वेश्चन एक्झाम पेपरमध्ये टाकणे, म्हणजे मॅनेजमेंटला कळणार नाही की आपल्याला काय शिकवता येत नाही, आणि विद्यार्थी पण खुश. आणि पालक खुश झाले की मग अरे वा, हा टीचर तर खूप भारी, फिजिक्स किती बाहेर शिकवतो. पण त्याला माहीतच नाही की हा टीचरला ॲक्च्युली फिजिक्स शिकवता येत असेल, पण विद्यार्थ्यांना त्याला समजा नाही की विद्यार्थ्यांना ॲक्च्युली काय करायचं आहे. मग चला आपण एक काम करू, सोपे क्वेश्चन टाकूयात. मग विद्यार्थी खुश, पालकांना मार्क दाखवतात, मग पालक बी खुश. आणि क्लासमध्ये पण असे डिफिकल्ट कॉन्सेप्टच ते शिकवत नाहीत. याचा परिणाम असा होतो की 650 मार्क पडणारा टेस्ट सिरीजमध्ये मेन एक्झाममध्ये जाऊन त्याला पडते 200, 250, 300 मार्क्स. आता मित्रांनो, तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा ही गोष्ट तितकी खरी आहे का? तुम्ही म्हणता नाही यार आम्ही कशाला सांगू, आमचा तर फायदा होतोय. नाही मित्रांनो, तुम्ही चुकीच्या गोष्टी ही करताय. ही लाईफ टाईमची प्रॅक्टिस नाही आहे तुमची. एक्झाम देणं, क्लासेसला जाणं, हे एक पर्टिक्युलर 1 ते 2 वर्षाचा खेळ आहे. याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःला खूप जास्त खुश मानत असताल की मला टेस्ट पेपरमध्ये चांगले मार्क पडतात, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. तर मित्रांनो, आता अजून एक खूप जास्त एक भयानक गोष्ट आहे. म्हणजे मी ॲक्च्युली पॉईंट इथं हे केलेत, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तरी काय पॉईंट मी इथनं काढून टाकलेत. मला अक्षरशः व्हिडिओची एक रिहर्सल बनवत होतो, मला माझ्या तोंडातनं ते शब्द पण बाहेर निघानात. असे काही टीचर्स आहेत. टीचर्स म्हणण्यापेक्षा त्यांना ॲक्च्युली जन्म देऊन त्यांच्या आईवडिलांनी सगळ्यात मोठी चूक केलेली मित्रांनो. असे व्यक्ती आहेत काय. तर आता सगळ्यात एक भयानक जी सध्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट आहे ती म्हणजे क्लासमध्ये डबल मिनिंगचे जोक मारणं. टीचर्सला खूप कूल वाटतं, आणि ॲक्च्युली जे ह्याचा परिणाम ते क्लासमध्ये जेवढे मुलं बसलेले तेवढेच मुली पण बसलेले असतात. त्याचा परिणाम काय होतो हा तुम्ही त्याचा इमॅजिन पण करू शकत नाहीत. कारण सगळ्यांना वाटतं की डबल मिनिंगचे जोक मारलेत, काहीतरी सेक्शुअल जोक मारलाय, रिप्रोडक्शनचा वगैरे जोक मारलाय, ते फनी झालं. पण ॲक्च्युली ह्या गोष्टी
काही विद्यार्थी वेगळ्या ह्याने अँगलने बघतात, टीचरकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा तसा होऊन जातो आणि मग ती गोष्ट नॉर्मलाइज होती. मग असंच चलत चलत खूप मोठे प्रकरण वाढतात. सांगण्याचा उद्दिष्ट एकच आहे की तुम्ही एका खूप मोठ्या पदावरती आहात, खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही काम करतात. त्या इन्स्टिट्यूटच्या ओनरनी दिवस रात्र मेहनत करून, रक्ताचं पाणी करून या ठिकाणी इन्स्टिट्यूट उभा केलं, रेप्युटेशन बनवली. म्हणजे खूप सारे वर्ष त्यांनी मेहनत करून असं एवढं सगळं नाव बनवलेलं आहे आणि आज तुम्ही त्या इन्स्टिट्यूटचं नाव, त्या टीचरचं नाव स्पेसिफिकली खराब करण्याचा प्रयत्न करताय. हा इन्स्टिट्यूट ह्यांचा आहे म्हणजे काय, ओनरच असल्या गोष्टी करतो का? कुणाचं नाव येणार आहे? ओनरचंच नाव येणार आहे. मला ॲक्च्युली माहिती की ओनरनी त्या इन्स्टिट्यूटच्या किती मेहनत करून ते इन्स्टिट्यूट बनवलेलं आहे. नॉट टॉकिंग अबाउट ओनली वन इन्स्टिट्यूट, प्रत्येकच इन्स्टिट्यूट. कारण आता तुम्ही बघू शकता हे जे ऑफिस एवढं सारं बनवलेलं आहे, इथं एवढे सारे स्टाफ मेंबर आहे, करोडोचं ट्रान्झॅक्शन होतं. आज ते ओनर कुठनं आलेलं आहे ते सर्व स्टोरी मला पण माहिती. कारण सांगण्याचं उद्दिष्ट तुम्ही समजा मित्रांनो, हे टीचरचे जे फनी जोक्स असतात ते तर आहे, ठीक आहे, थोडंफार एंटरटेनमेंट क्लासमध्ये पाहिजे, पण जे डबल मिनिंगवरच हमेशा जोक करत राहतात, हमेशाच त्यांचं कामच आहे ते डबल मिनिंग जोक मारणे, मुलांना हसवणे किंवा असे काही जोक्स मारणे ज्याने की असे एक असं कल्चर निर्माण होतं की थोडक्यात सांगायला गेलं की असं थोडंसं टॉक्सिक म्हणजे ते गोष्टी होतात. ते मला असं बोलून दाखवणार मित्रांनो, पण अशा काही गोष्टी घडतात ट्युशनच्या ज्या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आहेत. तर आता अजून एक टाईमपास जे क्लासमध्ये करतात, आणि टाईमपासवरनं मला एक आठवलं मित्रांनो, ही तर आम्ही शिकण्यासाठी आलो, तुमच्या लाईफची मोटिवेशनल इमोशनल स्टोरी ऐकण्यासाठी नाही आलो. एक जण म्हणतोय रस्त्यावर झोपत होतो मी, मला भाकर देत नव्हते घरचे. ठीक आहे, तुझा खूप भारी स्ट्रगल आहे, कधीतरी सांग ना तू, रोज रोज तेच येऊन सांगू नको ना भाई आम्हाला. आम्ही इथं विद्यार्थी गरीब घरातले आलेले कशासाठी? कारण तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये गेलात हे विद्यार्थी त्या परिस्थितीमधून न जायला पाहिजेत, यामुळेच आम्ही या ठिकाणी ट्युशन लावलेलं आहे. तर तुम्ही टीचिंगचं काम करा. मोटिवेशन आमचं ऑलरेडी, आमची फॅमिली पण गरीबच आहे, आम्हाला माहिती मोटिवेशन काय आहे, आम्हाला पण रिअलाईज झालेलं आहे आता या ठिकाणी. तुम्ही फक्त टीचिंगचं काम करा. तर अजून एक टीचरचा एक स्कॅम या ठिकाणी एक्सपोज करतो. स्पेसिफिकली हा व्हिडिओ मी ओनर्ससाठी बनवलेला आहे, पण विद्यार्थ्यांना पण समजलं पाहिजे की यार आजकालचे टीचर्स कशा प्रकारे थोडक्यात तुम्हाला धोका देत आहेत. ते टीचर्स असं करतात की आता फॉर एक्झाम्पल एक टॉपिक आहे थर्मोडायनॉमिक्स, घ्या तुम्ही. थर्मोडायनॉमिक्समध्ये काय झालं, एक विद्यार्थी मला सांगत होता, म्हणजे स्पेसिफिकली एका पर्टिक्युलर क्लासचा नाव नाही घेत मी, तर त्यांनी काय सांगितलं की एक नवीन टीचर आला, नवीनच फ्रॉम नोवेअर आपण म्हणतो ना तसा, म्हणजे एक अनोखा टीचर, त्याला कधीच कोणी बघितलं नव्हतं. तो टीचर आला आणि स्टार्टिंगला त्या टीचरने काय केलं की थर्मोडायनॅमिक्सचे काही कॉन्सेप्ट अशा असतात जे की म्हणजे बेसिक इंट्रोडक्शन, सिस्टम काय असतं, आयसोलेटेड सिस्टम वगैरे वगैरे, ते काय गोष्टी असतात. त्यांनी काय केलं, आठवडाभर तेच फिरवत क्वेश्चन प्रॅक्टिस काहीच घेतली नाही. देन मग मेन टॉपिक आले थर्मोडायनॅमिक्सचे. मग विद्यार्थ्यांना समजायला लागलं की यार ह्या टीचरला तर शिकवताच आहे ना, पण आता मॅनेजमेंटला ते सांगू शकत नाही. मॅनेजमेंटला सांगायचा टाईम असतो की नाही, तुम्ही 2-4 दिवस बघा, 4 लेक्चर बघा, तुम्हाला समजलं की ठीक आहे. मग टीचरनी काय करायला लागलेत, स्टार्टिंगला इझी शिकवायला लागलेत, म्हणजे तेच टॉपिकचा कुठे यूज बी नसतो, म्हणजे बेसिकली असतो पण एवढा पण नसतो. मग जेव्हा मेन कॉन्सेप्ट येतो चॅप्टरचा त्यावेळेस टीचरला काही समजत नाही, विद्यार्थ्यांना बी काय समजत नाही, आणि त्यांचा जो टॉपिक बेसिकली या ठिकाणी बर्बाद होऊन जातो. हा एक खूप मोठा स्कॅम आहे. अजून एक स्कॅम आहे की आता एक नवीन स्कॅम, काही इन्स्टिट्यूटचं म्हणणं असं आहे की यार तुम्ही आता तुम्हाला मार्क पडना गेलेत, 12th दिवाळी आली, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही रिपीटलाच या डायरेक्ट. म्हणजे इज दिस फेअर, म्हणजे फेअर आहे काही विद्यार्थ्यांसाठी? म्हणजे त्याला समजा नाही गेलं तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस घ्या, तुम्ही त्याला एक्स्ट्रा लेक्चर वगैरे काहीतरी करून प्रॅक्टिस घ्या. तुम्ही डायरेक्ट म्हणायला तुम्ही रिपीटलाच ॲडमिशन घ्या. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट मी नोटीस केलेली की टीचर्सला वर्ण आदेश येतो की नाही तुम्ही सिलेबस कंप्लीट करायचा नाही. लातूरमध्ये असल्या गोष्टी नाहीत होत, पण बाहेरचं मी सांगतोय. माझा एक मित्र राहतो कोटामध्ये, तिथले काही इन्स्टिट्यूटचं असं असतं की वर्ण टीचरला ॲड्रेस म्हणजे त्यांना इन्स्ट्रक्शन येते थोडक्यात की तुम्ही सिलेबस इतक्या टाईममध्ये कंप्लीट करू नका. आणि त्याच्यामध्ये टीचरचा खूप मोठा एक
थोडक्यात टीचर आतनं तुटून जातो. जो ट्रू टीचर आहे ना, ट्रू टीचर तो विद्यार्थ्यांसोबत कधीच असे स्कॅम करू शकत नाही. पण त्याचा पण नाईलाज असतो. पण तरी पण मला एक म्हणायचं आहे भाई, इतकंच जर तुम्हाला बिझनेसच पाहिजे असेल तर तुम्ही दुसऱ्या गोष्टी करा ना. एज्युकेशन फील्ड ही खूप पवित्र फील्ड आहे. याच्यामध्ये जर कुठल्या व्यक्तींनी स्कॅम वगैरे केले ना तर तो व्यक्ती 100% नरकात जाणार आहे. असं एक खूप मोठ्या मार्गदर्शक त्यांनी मला सांगितलेलं आहे. तेव्हापासून मी पण ठरवलं की नाही यार, आता आपण कुठल्या इन्स्टिट्यूटसोबत मी असं हे नाही, काय म्हणतात त्याला, कनेक्टेड वगैरे नाही आहे. मला कुठल्याही इन्स्टिट्यूटचं काही घेणं देणं नाही आहे. RCC, IIB, विद्या आराधना हे माझ्यासाठी तिन्ही पण सेमच आहेत. आणि त्यांच्यानंतर त्यांच्यावरती आपण डिस्कस करूयात. कारण लातूरचे जे इन्स्टिट्यूट आहेत ना, RCC, विद्या आराधना, IIB हे खूप रेप्युटेड इन्स्टिट्यूट्स आहेत. 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्यांचा एज्युकेशन फील्डमध्ये त्यांना एक्सपिरियन्स आहे. तुम्ही म्हणता विद्या आराधना तर आत्ताच आलेले, त्यांना 25 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठून? तर तुम्ही चुकीचे आहात मित्रांनो. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायला गेलं एकदम एकदम सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये, तर शाहू कॉलेजमध्ये सतीश पवार सर CET सेलचे चीफ कोऑर्डिनेटर होते. आता सर्वांना म्हणजे कुणाला वाटतं की CET सेल म्हणजे CET एक्झामचे झाले का? नो. CET सेल म्हणजे नीट, JEE, CET म्हणजे थोडक्यात आता IIBचे कसे चिराग सर आहेत डायरेक्टर, तसं नीट वगैरेचे शाहू कॉलेजचे सतीश पवार सर होते. आता मला हे गोष्टी सांगायच्या आहेत का नाही ते मला माहीत नाही, पण तरी पण जनरल नॉलेजसाठी तुम्हाला सांगतोय. तर हे तिन्ही पण 25 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहेत. तर अशा गोष्टी लातूरमध्ये जास्त प्रमाणात होत नाहीत. हां, बाकीचे काही छोटे मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत लातूरमध्ये, जे तर लातूरमध्ये 100पेक्षा जास्त इन्स्टिट्यूट्स आहेत. पण हे तीनच रिलायबल का आहेत? कारण त्यांच्याकडे एक लेगसी आहे. 25 वर्ष झाले आता तिन्ही इन्स्टिट्यूट्सला. म्हणजे विद्या आराधनाला 25 वर्ष नाही झाले, पण जे तिथली टीम आहे ती तर अशी टीम आहे की चांगली टीम आहे मित्रांनो. सांगण्याचा उद्दिष्ट म्हणजे तसं समजायचं, त्याच्यावर आपण डिस्कस नाही करणार, आपला टॉपिक वेगळा आहे. तर आता बाकीचे इन्स्टिट्यूट्स मग तुम्ही त्यांना काय मॅनेजमेंट जमत नाही का, असे का? ह्याच्यावर पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक सांगतो. मोठेगावकर सरनी एक स्टोरी मला सांगितली सिक्रेटली, ती स्टोरी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. तर आता तुम्ही म्हणता मग हे स्कॅम्स कुठे चालतात? हे स्कॅम्स चालतात म्हणजे असे काय ओपनली स्कॅम्स चालत नसतात, सिक्रेटली स्कॅम चालत असतात. ते स्कॅम कोण करतं, कधी कुणी कुणाला मेसेज केला, त्याचे सर्व स्क्रीनशॉट आहेत. एक माझी मैत्रीण आहे, खूप जुनी मैत्रीण, 4-5 वर्ष झाले, म्हणजे आम्ही थोडक्यात बचपन से दोस्त है उस प्रकार की मैत्रीण आहे. त्या मैत्रिणीने मला काय सांगितलं माहिती का? एका टीचरने तिला मेसेज करून म्हणजे स्टेटसला रिप्लाय दिला आणि ती मैत्रीण म्हणली की तो सर मला म्हणतोय की तू मला सर नको म्हणू, तू माझं नाव घे. आता फॉर एक्झाम्पल जर तिचं नाव असेल XYZ नाव असेल समजा, त्या टीचरचं नाव जर पेन असेल, पेन, आपण जर त्याला म्हणलो की पेन सर, तर ते सर त्या मुलीला काय म्हणतोय की मला पेन सर नको, मला फक्त पेन म्हण. म्हणजे सांगण्याचा उद्दिष्ट समजतोय तुम्हाला? असले पण नीच व्यक्ती आहेत ट्युशनच्या संपूर्ण एज्युकेशन फील्डमध्ये. ट्युशन एरिया माझ्या हृदयात बसलेला आहे, त्याच्यामुळे ते सारखं येतोय मित्रांनो. अजून एक सगळ्यात एक सनसनीखेत खुलासा मला करायचा आहे. क्लासमध्ये काही विद्यार्थ्यांना स्पेसिफिकली म्हणजे असा बोर्डवरतीच लिहून नंबर देतात की यार तुम्हाला काय अडचण आली तर दिस इज माय नंबर डॅश 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 डॅश. मग विद्यार्थीनी यार सरची इतकी रिस्पेक्ट करतात, तर मग ते जाहीरच बात आहे, त्यांना काय डाऊट असेल तर तो मग विद्यार्थी सरला मेसेज करणार. मग त्यातले काही असे व्यक्ती आहेत जे विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. त्या मेसेजवरती पुन्हा त्या मुलीला किंवा त्या मुलाला काही अशा गोष्टी मॅनिप्युलेट करतात. कारण आत्ता तुम्ही पाहू शकता 11वी-12वीचे मुलं जे आहेत 17-18 वर्षाचे, जास्त मॅच्युअर नसतात. त्यांना वाटतं की आपल्याला खूप जास्त गोष्टी माहिती असं तसं. तुम्हाला काहीही माहीत नसते मित्रांनो. अजून एक तर मी बघत होतो, मला एक म्हणजे मी जेव्हा रिसर्च करत असतो, माझे एक मित्र आहेत, खूप मोठे लॉयर आहेत लातूरचे, अरे खूप मोठे लॉयर आहेत.
तर त्या म्हणजे ते ॲक्च्युली काय होते, त्या असल्या गोष्टी शेअर करायच्या नसतात, कारण ते ॲडवायझर आहेत माझे. मी अशा गोष्टी शेअर करतो म्हणजे काहीतरी रिसर्च करूनच करतो. लातूरमध्ये आणि म्हणजे ते ॲक्च्युली दुसऱ्या सिटीमध्ये राहिला आहेत. तर त्यांनी मला सांगत होते की विद्यार्थी टीचरचा बर्थडे त्यांच्या घरी जाऊन सेलिब्रेट करतात. विद्यार्थिनी म्हणतोय मी, मुली. याचा काय अर्थ आहे? तुम्ही इथं टीचरचे बर्थडे सेलिब्रेट करायला आले, टीचरला समजतंय का तरी ही किती मोठी गोष्ट आहे? जर काही झालं गोष्टी तर कोण जिम्मेदार असणार आहे त्याला? तुम्ही जिम्मेदार असणार आहे. तुम्ही तर म्हणता तुम्हाला घंटा फरक पडणार नाही, सॉरी टू से, बट जे इन्स्टिट्यूटचं रेप्युटेशन आहे ते कुठंतरी खराब होऊ शकतं असं मला वाटतंय. म्हणून मला या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट तोच होता मित्रांनो. आणि जे काही विद्यार्थ्यांना नंबर देण्याची प्रथा आहे ती प्लीज हात जोडून तुम्हाला विनंती करतो बंद करा. कारण अशा गोष्टीमुळेच एका पर्टिक्युलर व्यक्ती मला सांगत होते की असेच टीचर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना नंबर देत होते आणि नंतर मग ते नंबरच्या माध्यमातून त्या मुलीला मेसेज करणे, तिला त्रास देणे, कॉल करून तिला ब्लॅकमेल करणे, अशा काही गोष्टी पण घडत आहेत. तर हा जो प्रकार आहे तो मला असं वाटलं की सर्वांसमोर आणला पाहिजे आणि ह्याच्यावरती एक अवेअरनेस म्हणून मी नेक्स्ट पॉडकास्ट एका म्हणजे गव्हर्नमेंटच्या ह्यांच्यासोबत करायला आहे. डिपार्टमेंटचं नाव नाही घेणार मी, कारण त्याचा ह्या व्हिडिओचा काही संबंध नाही, पण अवेअरनेससाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि जर तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी त्रास देत असेल, तर तुम्ही डेफिनेटली दामिनी पथक, लातूरचे जे SP ऑफिसचं दामिनी पथक आहे त्याला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. तिथं तुमची प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली जाते. आणि असं नाही आहे की तिथं मेल असतात म्हणून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत नाही. ऑल फिमेल्स, फक्त ऑफिसर्स जे आहेत म्हणजे जे मेन ते म्हणजे SP ऑफिसचे आहेत ते मेल आहेत, पण तुमचं संपूर्ण डिपार्टमेंट हे दामिनी पथक फिमेलच्या प्रोटेक्शनसाठी आणि त्यांना अवेअर करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट की टीचर्सला मला सांगायचं की तुम्ही त्या विद्यार्थ्यांना फेक होप देत बसू नका. तुम्हाला पण माहिती यार ॲक्च्युली त्या विद्यार्थ्याची मेंटॅलिटी काय आहे. काही विद्यार्थ्यांची म्हणजे कॅपॅसिटी नसती 500 मार्क पाडायची, पण विद्यार्थ्याला अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं ह्या गोष्टी सांगताना. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले विद्यार्थी असे टीचरच्या फेक होपमुळे असे दिवस रात्र काय पण पुस्तकं वाचत बसतात, दिवस रात्र लिहित बसतात, प्रॅक्टिस करत बसतात, पण त्यांना मार्क पडत नाहीत. मार्क पडले तर मग ते क्वेश्चन्स ऑलरेडी डिस्कस असतात क्लासमध्ये. ह्या गोष्टी मित्रांनो कुठं ना कुठं थांबल्या पाहिजेत. त्यामुळं हा व्हिडिओ बनवलेला आहे. बाकी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचं मत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की द्या. हा होता छोटासा व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सपोज करणार आहोत